नमस्कार. मी सुभाष कोपरकर, राष्ट्रीय संघर्ष समिती पश्चिम भारतात म्हणून काम करतो. आम्ही EPS 95 पेन्शनर देशभरात आज आमची संख्या 78 लाख आहे आणि या 78 लाख लोकांनी त्यांच्या पूर्ण सर्व्हिसच्या काळात 30-35 वर्ष पेन्शनसाठी रक्कम दरमहा प्रॉव्हिडंट फंडाकडे भरलेली आहे आणि या दरमहा भरलेल्या रकमेवर निदान कमीत कमी व्याज आम्हाला मिळावं अशा अपेक्षेनं आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत. आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला दर महिन्याला कमीत कमी 7,500 रुपये पेन्शन आणि निगडीत महागाई भत्ता मिळावा. संघर्ष समिती ही या देशातल्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. नवे आम्ही प्रत्येक तालुक्यात सुद्धा आमच्या कमिट्या आहेत. म्हणजे आम्ही टॉप पासून अगदी ग्रामीण एरियापर्यंत हे जनजागृतीचं काम करतो आणि आमचा हा जो EPS 95चा पेन्शनर आहे हा सेवानिवृत्तीनंतर त्याच्या कंपनीतून त्याच्या आस्थापनेतून कारखान्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर बहुतांश लोक आमचे ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत. या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये सूर्योदय व्हावा म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कमांडर अशोकराव राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा देशभर लढा देत आहोत. येत्या 4 आणि 5 ऑगस्टला आम्ही जंतर मंतरवर मोठं आंदोलन करणार आहोत. म्हणजे सरकारनं आम्हाला आश्वासित केलं, पंतप्रधानांनी 2 वेळा आश्वासन दिलं, अर्थमंत्र्यांनी दिलं, कामगार मंत्र्यांच्या अनेक बैठका झाल्या आणि या सगळ्यांनी आम्हाला आश्वासित केलाय तुमचा प्रश्न सोडवतो. परंतु हा दिवसेंदिवस वेळ ही काढली जाते सरकारकडनं आणि म्हणून आम्ही खूप त्रस्त आहोत. अतिशय जीवनाच्या मरणावस्थेत जीवन जगतो आहोत. आज आमच्याकडे 500, 600, 1000, 1200 रुपये पेन्शन घेऊन लोक कसे जीवन जगतात ही अतिशय गंभीर बाब आहे आणि शासनाने याची त्वरित दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला ऑगस्टमध्ये दिल्लीला मोठं आंदोलन उभं करावं लागणार आहे. समितीचा राष्ट्रीय संघर्ष समितीचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी